संघ आर साईद अमित लाड या संघाकडून खेळणार आहे. लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती करतो आपण त्याला स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती करतो आपण सामना सुरू करायचा तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. भांडूप कॉम्प्लेक्स सामना 2 षटकांचा आहे. एच वेस्ट या संघाला विनंती करतो आपण लगेचच आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहे. एच वेस्ट हा संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. काय वाटतं सुभाष सर तुम्हाला या आताच्या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होईल? दोन्ही टीम तशा खूप चांगल्या आपलं प्रदर्शन करत आहेत आणि आज सकाळपासूनचं वातावरण बघितलं आणि दुपारचं तर या वातावरणाचा सुद्धा दोन्ही संघाला चांगला फायदा होईल. कारण स्पर्धा मार्च महिन्यात जरी असली तर फार असा उष्ण असं वातावरण नाही आहे. दुपारी थोडंसं होतं पण संध्याकाळी वातावरण खूप चांगलं आहे आणि या वातावरणाचा फायदा दोन्ही टीम चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. असं सांगणं खूप अवघड आहे की दोन्ही संघातून कोण संघ फायनलमध्ये बाजी मारेल. दोन्ही संघ तेवढेच ताकदीने आणि तेवढेच एकमेकाच्या विश्वासाने खेळतात. नक्कीच फायनलमध्ये आता सेमीफायनलमध्ये जो हा खरा संघ विजय होईल तो जो पेशन्स लेवल हँडल करेल मौक्याच्या क्षणी चांगला खेळ करेल हा संघ विजय होईल. कारण प्रेशर जो हँडल करणं ही एक सुद्धा कला आहे क्रिकेटमध्ये आणि जो प्रेशर हँडल करेल आणि जो चांगला उत्तम मौक्याच्या क्षणी चांगला खेळ सादर करेल तो संघ नक्कीच मात्र ते विजयी होईल. पाहूया आता या सामन्यामध्ये कोणता संघ विजयी होतो. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. जास्त वेळ काढून टीम मीटिंग जरा कमी करायची आहे आणि लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. एच वेस्ट संघाने सलामीचे फलंदाज पाठवायचे. एच वेस्ट मला वाटतं एच वेस्ट संघाकडून सुनील आणि वैभव विनोद आलेला. विनोद आणि वैभव या आधीच्या सामन्यामध्ये वैभवाने सुंदर फलंदाजी सुनील या आधीच्या सामन्यामध्ये विनोदाने सुंदर फलंदाजी केली. एक उत्तुंग षटकार टाकला होता मिडल विकेटला. खरोखर बेगना फटका होता तो यांच्या बॅटमधून निघाला. तो विनोद यांच्या बॅटमधून निघाला. लगेच त्याला सामन्याला सुरुवात होते. भांडूप कॉम्प्लेक्स आणि एच वेस्ट हा संघ महत्वाचा सामना सेमीफायनलचा सामना. पाहिला फायनलचं तिकीट कोणाला मिळते ते तर लगेच सामन्याला सुरुवात होते. आलेला तो विनोद आणि वैभव स्ट्राईक करेल. आता विनोद नॉन स्ट्राईकला तो वैभव नेहमीप्रमाणे सुरुवात करतो तो शुक्ला. शुक्ला होते सलम या आधीच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी केली होती. आपल्या गोलंदाजीच्या बळावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. स्टार्ट ना ओके स्टार्ट लेट्स प्ले. पाहिला फायनलचं तिकीट कोणाला मिळत होते. खाली जो सेमीफायनल सामना सुरू होतोय. आर दक्षिण विभाग क्रीडा समितीचे जे सदस्य खाली उभे आहेत त्यांना विनंती करण्यात येते की ग्राउंडच्या आतमध्ये जे कडक सुंदर फटका विनोदाच्या बॅटमधून मूळ विकेटला पहिल्याच चेंडूवरती पहिला षटकार. सुंदर सुरुवात केली एच वेस्टच्या संघाकडून विनोदाने आणि महत्वाचा सामना त्याला सुद्धा माहिती आहे. महत्वाचा सेमीफायनलचा सामना सुंदर प्रदर्शन आपलं झालंच पाहिजे आणि पहिल्या चेंडूवरती दबाव टाकला तो शुक्ला. शुक्ला कमबॅक करतोय का. क्षेत्ररक्षक सजवतो क्षेत्ररक्षक. पुढचा चेंडू आणि शॉर्ट पोस्ट टाकला. चेंडू थोडंसं व्हेरिएशन केले. वाईट चेंडू होतो. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. खूपच उसळी मिळाली चेंडूला आणि वाईट घोषित करतायत. वॉर्निंग दिली ना. वॉर्निंग दिली की वाईट दिलाय. वाईट दिलाय. वॉर्निंग नाही ते नाही. आणि हा सुद्धा एक फटका मात्र आता फसलाय. पाहूया आणि हा झेल सुटलेला आहे. सोपा झेल होता. मला वाटतं बॅक टू द बॉलर. शुक्लाला कमबॅक करायचा संधी निर्माण झाली होती. स्वतःच्या चेंडूवरती झेल टिपला असता तर त्या विरोध तंबूत परतला असता. जेवढा मिळते ते विरोधाला आणि खरोखरच एक नशीब नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलो होतो विनोद आणि आता स्ट्राईक घेतो प्रथमच वैभव. ग्राउंडच्या आतमधून वॉक होतोय. ग्राउंडच्या आतमधून निलेश ग्राउंडच्या आतमधून लोक वॉक करतायत त्यांना सांगा बाहेरून वॉक करायला.
बाउंड्री लाईनच्या बाहेर वॉक करा प्लीज. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा पूल केला. पाहूया 6 धावांचा खेळ होतोय आणि हा 6 षटकार. चेंडू सुद्धा पार आणि 6 धावा. पहिल्या चेंडू खेळत होता वैभव आणि 6 धावा काढल्या. पहिला चेंडू विनोद सुद्धा खेळत होता आणि 6 धावा काढल्या. खरोखरच अटॅकिंग क्रिकेट खेळतो एच वेळेस हा संघ आणि महत्वाच्या सामन्यामध्ये हे गरजेचं सुद्धा आहे. जर तुम्ही अटॅकिंग क्रिकेट जेवढं खेळाल तेवढं विरोधी पक्षावरती तुमचा दबाव निर्माण होतो आणि आता दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे शुक्ला यांच्यावरती. पाहूया शुक्ला पुन्हा एकदा व्हेरिएशन करतोय का, कमबॅक करतोय का आपल्या गोलंदाजीमध्ये. संघाची धावसंख्या 14. संघाची धावसंख्या आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण सजवताना थोडंसं क्षेत्ररक्षण सजवतोय. निल्या तिकडे कोणतरी पाठव, तिकडे बॉल सारखे जात आहेत. कोणतरी पाठव जरा. पुढचा चेंडू आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडस बाहेर टाकला होता चेंडू. अपीलचं वाईटचं अपील करतायत परंतु पंचांचा निर्णय जो आहे तो पंच अंतिम निर्णय ठेवतात. कारण जास्त आर्ग्युमेंट करणं वाटलं आहे. निर्धाव चेंडू टाकलाय तो. थोडस कमबॅक म्हणता येईल. संघाची धावसंख्या 14 आणि हा सुद्धा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडासा प्रयत्न फसतो. निर्धाव चेंडू जातो. वारंवार 2 चेंडू निर्धाव टाकले ते शुक्लाने. थोडस आता मात्र थोडस कमबॅक म्हणता येईल. संघाची धावसंख्या मारली झाले ते मात्र आता 14. लास्ट बॉल असेल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. एक वाईड आलेला आहे या तुमच्या षटकामध्ये. शेवटचा चेंडू पहिल्या शेवटच्या चेंडूमध्ये फटका येतोय का मोठा. 2 सलग निर्भय चेंडू घेतलेले आहेत ते शुक्लाने. सामना जो आहे तो 2 षटकांचाच आहे. पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा जमवत होतो एस वेस्ट हा संघ. आणि या टाकलेला चेंडू सुंदर खेळला परंतु कव्हरला जातोय. दरम्यान क्षेत्ररक्षण आणि फक्त या चेंडूवर एकच धाव मिळालेली आहे आणि या संघाची धावसंख्या 15. एक षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या 15. पहिला दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. धावसंख्या 15. 2 षटकार खेचलेले आहेत तरी सुद्धा धावसंख्या 15 आणि 2 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. थोडे अजूनही धावसंख्या झाली असे 2 चेंडू निर्धाव झाले त्याच्यामुळे फक्त 15 धावसंख्या झालेल्या आहे. थोडस महागडे सुद्धा म्हणता येणार नाही किंवा चांगला षटक सुद्धा म्हणता येणार नाही. 15 धावसंख्या झालेल्या आणि आता स्ट्राईक घेईल तो वैभव. बॉलर नेम प्लीज शुक्ला. बॉलर नेम सुभाष. पहिला चेंडू कव्हरला खेळतो. एक धाव मिळते वैभवाला. पाहूया दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. विनोद आणि वैभव यांचे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द नजरानं स्पेश करताना पाहूया आता शेवटच्या 5 चेंडूमध्ये किती धावा जमत होतो एच वेस्ट हा संघ. क्षेत्ररक्षण आता मात्र क्षेत्ररक्षण मध्ये थोडासा बदल करतायत ते विकेट किपर अक्षय. आणि चुका टाकलेला चेंडू. मोठा फटका आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न होता परंतु मिस झालेला आहे. खरोखरच थोडासा व्हेरिएशन केलं तर हलका टाकला होता चेंडू. थोडीशी दिशा कमी केली होती त्या चेंडूची आणि त्यामुळे फसलाय तो वैभव. निर्धाव चेंडू जातो. संघाची धावसंख्या म्हणजे 17. अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मात्र शिल्लक असतील. पुढचा चेंडू सुभाषाचा आणि आता मात्र थोडासा बाहेर टाकलेला चेंडू आणि पंच वाईड घोषित करतात. संघाची धावसंख्या 18. थोडासा रिच मध्ये टाकायचा प्रयत्न नाहीये कारण रिच मध्ये जर फलंदाजीचा मिळाला तर इथे लेग साईडला जर 6 धावा मिळतातच. थोडासा रिचच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न आहे आणि हा फुल टॉस टाकला चेंडू पण तो लॉक झालेला आहे. 1 धाव पूर्ण केली पाहिजे. दुसरी धाव घेतायत का. थोडंसं फंबल होत आहे. दरम्यान थ्रो येतो आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते तर आहेच परंतु चौकारा षटकारची अपेक्षा आहे फलंदाजी संघाला.
पाहूया चौकार षटकार पाहायला मिळतील का या षटकामध्ये. आणि आता मात्र लेग साईडला स्क्वेअर लेगला खेळतो सूर्यकुमार यादव सारखा स्ट्रोक आणि पाहूया चौकार होतो का. अरे 4 धावा. आता मात्र मोठा फटका आलेला आहे. 4 धावा मिळालेला आहे तो वैभवाला. वैभव यांच्या बॅटमध्ये निघाला तो खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या वाढते 24. सुंदर 2 चेंडू शिल्लक आणि संघाची धावसंख्या 24. पाहूया धावसंख्या 24. पाहूया अजून 2 चेंडू मोठे फटके मारतोय का वैभव. खरोखर सुंदर एक ऑलराऊंडर आहे तो वैभव. एक गोलंदाजी आणि फलंदाजी अप्रतिम करतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आता मात्र टाकलेला फुटपास पाहूया झेलत आहे का. आणि सुंदर प्रयत्न होता शुक्लांचा अप्रतिम खरोखर सुंदर प्रयत्न. या एफर्ट साठी काय झालं पाहिजे खरोखरच. या एफर्ट साठी टाळा झालं पाहिजे. खरोखर षटकार वाचवलेला आहे. षटकारासाठी चाललेला चेंडू झेल टिपला आणि आतमध्ये टाकलेला बाउंड्रीच्या आतमध्ये टाकलेला चेंडू आणि खरोखर या एफर्ट साठी टाळा झाला पाहिजे. षटकार वाचवलेला आहे. एक क्रुशियल मुवमेंट वरती खरोखर सुंदर असा एफर्ट लावला तो शुक्ला याने आणि फक्त 2च धावा मिळाल्या. जे षटकार जात होता तिथे सुंदर एफर्ट लावलाय काय 17 केलं ते शुक्ला याने आणि फक्त 2 धावा मिळाल्या त्या वैभव याला. व्हेरी वेल फील्ड. पुन्हा एकदा आणि हा थोडासा भार टाकलेला चेंडू पण वाईड घोषित करतायत. संघाची धावसंख्या 27. संघाची धावसंख्या 27. आणि हा मात्र आता मात्र मोठा फटका होतो पाहूया. आणि हा झेल सुटलेला आहे. 2 धाव पूर्ण केले. पाहूया तिसरी धाव घेतो का विरोध. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या धावेसाठी धावबाद होतो तो वैभव. 2 धावा मिळाल्या या शेवटच्या चेंडूवरती आणि या 2 धावेला संघाची धावसंख्या होती ती 29. संघाची धावसंख्या 29 आणि टार्गेट आहे ते 30 धावा. भाऊदूत कॉम्प्लेक्स ह्या संघाला 30 धावा करायच्या आहेत. जर फायनलला जायचं आहे तर 30 धावा करावे लागतील. पाहूया 30 धावा यासोबत चांगल्या धावा झालेल्या आहेत. एक्सप्रेस या संघाकडून 12 चेंडू आणि 30 धावा. पाहूया फायनलचा तिकीट कोणत्या संघाला मिळते ते. 12 चेंडू आणि 30 धावा. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं एच वेस्ट या संघाने. थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे आणि भाऊदूत कॉम्प्लेक्स या संघाला विनंती करून की आपण बाहुलांच्या बाहेर यायचं आहे. आणि आता मध्ये आपले नाश्ता करताय ना काय समोसा नाश्ता करा मग तुम्हाला चालू करायचं. आणि आता मात्र समालोचन काय आहे समोसा समोसा आहे का तुम्ही घ्या मला एच वेस्ट कृपया पाहू नको मला. एच वेस्टच्या समोर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा वेळ खूप कमी आहे. कृपया आयोजकांना सहकार्य करायचं आहे. सुंदर या दिवसाचा खेळ चालू झालेला आहे. या दिवसामध्ये खूप चांगले संघ आपल्याला पाहायला मिळाले. चांगले चौकार आणि षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळाले. तितकंच सुंदर गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले आहे. एच वेस्ट या संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ईस्ट वेस्ट या संघाने 30 धावा जमवलेला आहे. धावा करायच्या त्या भाऊदूत कॉम्प्लेक्स या संघाला 30 धावा. जर फायनलचं तिकीट मिळवायचं असेल तर 30 धावा करायच्या असतील. या एक्सप्रेस या संघाकडून विनोद आणि वैभव या दोघांनी सुद्धा सुंदर फलंदाजी केली आहे. पाहूया तितकी त्यांच्यावर सुद्धा भार आलेला आहे. गोलंदाजीचा भार सुद्धा त्यांच्यावरती सुद्धा आहे. पाहूया तशी गोलंदाजी करतात. एच वेस्ट या संघाला विनंती करतो आपण थोडे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एच वेस्ट कृपया लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. एच वेस्ट टीमने लवकर बिल्डिंग लावून घ्यायची. एच वेस्ट वेळ घालवू नका. एच वेस्ट टीम
वेलकम बॅक. बृहन्मुंबई महानगरपालिका आर दक्षिण विभाग क्रीडा समिती आयोजित भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेमीफाइनल की शुरुआत हो चुकी है. पहली पारी में वो 29 बने और 30 रनों का लक्ष्य अंपायर की तरफ से इशारा आ चुका है. स्ट्राइक पर आएंगे पवन शुक्ला और नॉन स्ट्राइकर एंड पर हेमंत दाभाडे. गेंदबाजी अटैक पर वैभव. 30 रनों का टारगेट. पवन ने वो बहुत ही जबरदस्त एफर्ट के जरिए 4 रन बचाए थे अपनी टीम के लिए. वो हम सबको याद है. क्या बढ़िया एफर्ट. वो उस रिप्ले को हम बार बार देखने वाले हैं. तो सब लोग देखेंगे घर पे जाके क्या हुआ था, कैसा शॉट था और क्या एफर्ट था. लेकिन फिलहाल बैटिंग करके रन बनाने की जरूरत है. 30 रनों का टारगेट. सेमीफाइनल शुरुआत दूसरी पारी की. ओवर की पहली बॉल. व्हाट अ शॉट. इनसाइड आउट. क्या जबरदस्त रूम बनाकर शॉट को खेला है. फील्डर है वहां पर मौजूद और ये 4 रन अंपायर का इशारा अब आ चुका है. यस, चौके के साथ शुरुआत की और इसी की आवश्यकता है. वैभव भी एक अच्छे गेंदबाज है. इन्होंने भी पिछले कई मैचेस में अपने आप को साबित किया है. लेकिन इस मैच में पहली बॉल पर चौके के साथ उनका स्ट्राइक के साथ स्वागत किया है पवन ने. क्या अटैकिंग शॉट खेला था वो पहली बॉल पर. मजा आ गया वो शॉट देखकर. अगली बॉल इस बार बैठक शॉट. थोड़ा सा सफल होने के बाद स्क्वायर लेग में खेला. वहां पर मौजूद फील्डर बिरजू और ये थ्रो देखिए बिरजू का. क्या बात है. केवल 1 रन मिलेगा सिंगल के साथ. स्कोर आगे बढ़ के पहुंचा 5. 10 गेंदें और 25 रन. 10 बॉल्स 25. अगली 4 गेंदों में ये कम से कम 10 रन तो बनने ही चाहिए अगर वो 100 के हिसाब से आगे बढ़ना है तो. फाइनल में इंतजार करती हुई टीम आर साउथ क्रिकेट क्लब अमित लाड. ऊंचा शॉट है. फील्डर वहां पर क्या पहुंच पाएंगे या नहीं देखना पड़ेगा. क्या ये कैच हो पाएगा. नहीं, कैच ड्रॉप. कैच छूटा वहां पर और इस बीच 2 रन लेने का मौका था. पवन ने भी कहा कि हाँ दौड़ते हैं 2 रन और ये कैच ड्रॉप होने के बाद 2 रन और ऐड होते हैं स्कोर कार्ड में. मनीष वहां पर खड़े थे, आए भी गेंद के नीचे लेकिन मिस जज किया और वो कैच ड्रॉप हुआ. अब स्कोर आगे बढ़ के पहुंचा है 7. 3 गेंदें हो चुकी हैं और 3 गेंद आनी बाकी. पहले ओवर में अगर 14-15 रन यहां तक पहुंच जाते हैं तो फिर ये समझ लीजिए कि गेंद आखिरी गेंद तक ये मैच जाएगा. काफी रोमांचक होगा मैच. एक और तगड़ा शॉट वहां पर. एक बार मनीष बहुत तेजी से आए और तुरंत थ्रो किया उन्होंने. केवल 1 रन मिलेगा. बढ़िया फील्डिंग वहां पर. स्कोर आगे बढ़ के पहुंचा 8. अब कौन किसकी लगाएगा बाट उसके लिए देखना पड़ेगा अगली 2 गेंदों को. इस ओवर की जो बाकी है एक बड़ा हिट आना जरूरी है इन 2 गेंदों पर. और इस बार तान दिया है हवा में पवन ने. पवन के साथ साथ इस गेंद को मैदान से बाहर फेंका है. पवन अब पूरी तरह से संकट मोचक बन चुके हैं अपने. पहली पारी में भी उन्होंने क्या जबरदस्त एफर्ट के जरिए वो 6 को बचाया था और दूसरी पारी में 2 मैक्सिमम अब तक वो लगा चुके हैं. माफ कीजिए, पहली बॉल पर चौका आया था
और इस बॉल पे ये आर दक्षिण षटकार, क्या जबरदस्त ताकतवर प्रहार किया है। 14 बन चुके हैं, 5 गेंदों में 14 बन चुके हैं, अब 7 गेंदों में और 16 बनाने हैं। 7 बॉल 16 टू विन, 7 चेंडू 16 धावांची गरज। षटकातील शेवटचा चेंडू, फुल टॉस, कनेक्शन अच्छा है, क्या गैप में खेला है, वहां पर फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग। इस ओवर का आगाज किया था चौके के साथ, ओवर को फिनिश किया 2 रन के साथ। पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 16। पहिला षटकार था समाप्तीनंतर 16 धावा, आता 6 चेंडू आणि 14 धावांची गरज। 6 balls 14 runs, कंपल्सरी चेज, यस। 6 गेंदों में 14 रन। बातचीत होती हुई दोनों बल्लेबाजों के बीच, अब उनमें टेंशन का माहौल ये है, हालांकि प्रेशर में इस समय फील्डिंग टीम भी है, लेकिन टेंशन, यस, थोड़ा जल्दबाजी करनी है। टेंशन का माहौल ये है कि विनोद गेंदबाजी अटैक पर है, और विनोद ने पिछले 2 मैचों में किस तरह से गेंदबाजी की हम सब ने देखा है। वो रन बनाने देते नहीं है, विकेट पर विकेट लेना उनकी आदत है। अब ऐसे गेंदबाज के सामने किस तरह से वो पारी को आगे बढ़ाएंगे, किस तरह से मैच को जिताएंगे, ये सबसे बड़ा प्रश्न चिन्ह है। टीम भांडुप कॉम्प्लेक्स पिछला मैच ए मोड को हराकर यहां तक पहुंचे हैं, और एच वेस्ट के सामने कड़ी चुनौती, 6 गेंदों में 14 रन बनाने। पहली 2-3 गेंदें काफी मैटर करेंगी, कितने रन आते हैं देखना पड़ेगा। और वहीं प्रेशर इस समय विनोद पर भी रहेगा, एक भी मैक्सिमम, अगर एक भी बड़ा हिट आया पहली 2-3 गेंदों में तो मैच पलट सकता है। बड़े शॉट लगाने से रोकना सबसे बड़ी प्राथमिकता इस समय विनोद के लिए। फुल टॉस है, संपर्क अच्छा नहीं हुआ है, लेकिन डीप में फील्डर है, बिरजू आए, वहां पर फंबल हुए, थोड़ा सा उसका फायदा मिला, 2 रन पूरे किए। अच्छा थ्रो आया, लेकिन थोड़ा देरी से आया वैभव का वहां पर। 5 गेंदे और 12 रन, 5 balls 12 runs, 5 चेंडू 12 धावांची गरज। पाच चेंडू 12 धावा। गोलंदाज आणि फलंदाज दोघांना माहित आहे की एक मोठा हिट, एक मोठा फटका मैच बदलू शकतो। व्हाट अ बॉल, एकदम जड़ में डाली है गेंद, क्या बात है। विनोद की अच्छी गेंद, लेकिन इस बार 2 रन लेने से नहीं रोक पाए हेमंत अबाड़ी को। कमाल की गेंदबाजी, कल के दिन हमने बुमराह को देखा, भारत के लिए जिन्होंने इस तरह की गेंदबाजी की थी, 6 रन का ओवर डाला था जहां से मैच वो घूमा पूरी तरह से। यहां पर विनोद के ऊपर जिम्मेदारी है, और जो समय की मांग थी उस हिसाब से एकदम सही ठिकाने पर गेंद गिरी है। थोड़ा सा चोटिल हुआ वहां पर पवन, आई थिंक वहां पर पानी लेकर जाना चाहिए। बहुत तेज दौड़ लगाई उन्होंने। अभी कुछ सीरियस वहां पर घटा है या फिर बस देखते हैं क्या होता है। चलिए बैक टू द फील्ड, बैक टू द फील्ड, अपनी फील्ड पर आइए सब। पानी ज्यादा से ज्यादा पीते रहें, गर्मियों का मौसम शुरू हो चुका है, शरीर में पानी की कमी ना होने दें। कभी कभी ऐसी घटनाएं पानी की कमी के कारण भी हो जाती हैं। चार गेंदों में 10 रनों की आवश्यकता है, 2 गेंदों में 4 आ चुके हैं, और जिस तरह से गेंदबाजी की थी पिछली बॉल पर वो जड़ में डालने की कोशिश, और हर गेंद लगभग उसी ठिकाने पर करने की कोशिश करेंगे। ओह कमाल की गेंद, गुड लेन पर पड़ने के बाद घुमाव उछाल दोनों देखने को मिला, और एक डॉट गेंद, रन आउट भी मिलेगा इस पर, और एक डॉट गेंद से काफी प्रेशर बढ़ेगा। 3 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है। 3 balls 10 runs, 3 चेंडू 10 धावांची गरज।
सेमीफायनल साठीचा सामना नवीन फलंदाज राजेश 3 चेंडू 10 धावांची गरज सर्वांची नजरे आता पवनवर पवन शुक्ला बघूया विनोद सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज समोर मोठा हिट लावू शकेल का एक बड़ा हिट आना जरूरी है 3 गेंदों में 10 रनों की आवश्यकता है अगली बॉल और इस बार पवन ने तान दिया है मिस टाइम स्ट्रोक है लेकिन एक तो मिल जाएगा दूसरे की भी कॉल होगी दूसरे के लिए दौड़ चुके हैं और 2 रन पूरे होते हुए देखते देखते 2 रन पूरे हो गए वहां पर और 2 गेंदे और 8 रन 2 चेंडू 8 धावांची गरज जिसने कहा कल उसका दिन गया टल जिसने कहा परसों उसके बीत गए बरसों जिसने कहा आज वही करेगा राज 2 चेंडू 8 धावा आणि परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे चेंडू खाली तिथे बॉलर स्वतः आले विनोद आणि स्ट्रायकर एंडवर थ्रो रनआउटची विकेट रनआउटची विकेट स्वतः पोहोचू शकले नाही स्ट्रायकर एंडवर काय थ्रो होता जबरदस्त थ्रो कोणी केला थ्रो क्या बात है सुरेश व्हाट अ थ्रो सरळ एकदम यष्टीरक्षकाच्या हातात आणि धावबाद स्वरूपात इथे परत यावं लागेल पवन शुक्लाला पण काय इनिंग खेळली पवनने एक बॉल 7 धावांची गरज पवनने होप सोडली नाही 2 धावांसाठी तो परतला आणि रनआउट झाला आता नवीन फलंदाज सुशांत राठोड लास्ट बॉल 7 टू विन कंपल्सरी चेज आहे 7 करायच्याच आहे पण बॉलर चांगला आहे तेवढाच हो शॉट तर खेचलाय बघूया चेंडू आणि व्हाट अ कॅच बाय मनीष ने कैच छोड़ा था उसकी गलती सुधारी भरपाई की एक बेहतरीन कैच लपका और आखिरी गेंद पर 7 रन बनाने थे और आखिरी गेंद पर ये विकेट चटकाई है इसलिए हम कह रहे हैं कि विनोद तुरुप का इक्का है विनोद एच वेस्ट के तुरुप का इक्का है चाहे बल्लेबाजी की बात करें या गेंदबाजी की बात करें दोनों तरफ उनका सिक्का चलता है क्या बात है विनोद वेल प्लेड एंड हार्ड लक फॉर टीम भांडुप कॉम्प्लेक्स व्हाट अ प्लेड क्या मैच देखने को मिला यस